अरे वा, देवच पावला बाई. अरे ग्रेट न्यूज आहे, ग्रेट न्यूज आहे. अरे वा 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 नाही का. कॉंग्रॅच्युलेशन. अरे 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 प्रगती करत राहा बाळा. थँक्यू थँक्यू. मी सगळ्यांकरता स्वीट्स आणलेत. वेट वेट कुठे गेलेत? यशस्वी हो. अभिनंदन देवा. थँक्यू जानू. आधी देवाच्या पुढ्यात ठेव, मग सगळ्यांना दे. मग घेते मी. सर, ही डील तुम्हालाच मिळणार होती, कारण मायेची माणसं कायम तुमच्या पाठीशी. सर, आज दुपारी डबा खाल्लात ना तुम्ही? मला वाटलं तर त्यापेक्षा खूप जास्त हुशार आहात तुम्ही सई. हो, आणि मलाही वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त चिडके आहात. कम ऑन सई, तुम्हाला माहितीये मी उगाच चिडलो नव्हतो. माझ्या चिडण्यामागे काहीतरी योग्य कारण होतं. सर, सगळ्याच गोष्टी योग्य अयोग्यच्या तराजूने आपल्याला तोलता नाहीयेत. प्रेम, आपुलकी, माया याचं मोजमाप ना जगातल्या कुठल्याच तराजूने नाही करतायत, आणि ते कधीच कोणीच नाही करू शकत. सर, तुम्ही जेव्हा आईंवर ओरडलात ना, तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की तुमचे बिझनेस रिलेशन खराब होतील, बरोबर ना? पण मग तुमच्या पर्सनल रिलेशनचं काय? आपण आपल्या घरातल्या हक्काच्या नात्यांना एवढं गृहीत का धरतो? एक म्हण आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि या बाबतीत ना तुम्ही खूप श्रीमंत आहात सर, खूप म्हणजे खूप. तुम्हाला एक सोडून ना दोन दोन आई आहेत, आणि त्या दोघी ना तुमच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकायला तयार असतात. काहीही करायला तयार आहेत त्या तुमच्यासाठी. सर, तुमच्याकडे जे आहे ना त्याची तुम्ही किंमत करायला हवी, मान राखायला हवा त्याचा. सई, पण मला असं वाटतं की मी जे काही वागलो ना ते सगळं खूप सिच्युएशनल होतं, आणि त्या सिच्युएशनची गरज होती. मुद्दाम नाही वागलोय मी हे सगळं. मुद्दाम तर आई पण नाही वागल्यात. सो या अशा प्रकारे आपण आपला हा पुढचा प्रोजेक्ट प्लॅन करतोय. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. येस सर. येस सर. दॅट्स ग्रेट. सो नेक्स्ट मंथ पासून आपण या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करू.
सर खूप इंटरेस्टिंग आणि युनिक वाटतोय हा प्रोजेक्ट. आय नो यावेळेस जरा काहीतरी वेगळं करूयात म्हणलं. काम करायला पण जरा मजा यायला हवी ना. यस सर. लंच टाइम झालाय, तुम्ही सगळे जेवण करून घ्या. जेवण झालं की मग आपण परत कामाला लागूया. ओके सर. ओके then. सर तुम्ही आज आमच्यासोबतच जेवायला बसा ना. हो सर, किती महिने आपण एकत्र बसून जेवलोच नाहीये. हो ना सर प्लीज. नाही ऍक्च्युली गुड आयडिया. ओके देन बसूया तिकडेच. सगळ्यांचे डबे मागायला लागतील ना इकडे. चालेल ना? चालेल. मागवतो. हॅलो पाटील, आमच्या सगळ्यांचे डबे इथे कॉन्फरन्स रूम मध्ये घेऊन माझा डबा केबिन मध्ये असेल. या प्लीज. नाही आम्ही सगळे इथे जेवायला बसतो एकत्र. या पाठवा. थँक्यू. परफेक्ट. थँक्यू सो मच. जानूला कॉल करून बघू का? नको असू दे. सर उघडा ना डबा, सुरू करूया. या करूया. चला. सर आज आम्हाला खूप आनंद होतोय की तुम्ही आमच्या बरोबर लंच करताय. आय नो, मला पण खूप छान वाटतंय. इनफॅक्ट मला असं वाटतं की आपण हे सगळं रेग्युलर करायला हवं ना. हा isn't it? आज पण डबा रिकामा. सही काय चाललंय तुमचं? मी जरा हँडवॉश करून येतो. हा हँडवॉश नाही केलं. ओके. एका मिनिटात आलो. हो. एक्सक्यूज मी. देवांश जहागीरदार नावाचा एक छोटा गोड मुलगा होता. तो खूप हुशार होता. त्याच्या आईचं त्याच्यावर प्रचंड प्रेम होतं आणि त्या मुलाचाही आपल्या आईवर खूप जीव होता. त्या मुलाला त्याच्या आईच्या हातचं जेवण खूप आवडायचं. अगदी कॉलेजमध्ये असताना, नंतर ऑफिस जॉईन केल्यावरही तो त्याच्या आईच्या हातचा डबा घेऊन जायचा. आई पण त्याच्यासाठी तो लहान असताना जितक्या प्रेमाने स्वयंपाक करत होती तितक्याच मायेने आजही करून पाठवायची. मुलगा मोठा झाला पण आईचं प्रेम कमी झालं नाही, उलट ते वाढतच गेलं. पण मुलगा मात्र आईला गृहीत धरू लागला आणि त्याला त्याच्या आईच्या कष्टाची किंमतच उरली नाही. सरांचा डबा तर रिकामा दिसतोय. हो, दोघं डबे रिकामा दिसतात. Guys, I'm so sorry. I'm so sorry. Actually, एक इम्पॉर्टंट फोन आलेला त्यामुळे जरा. सर तुमचा डबा तर रिकामा दिसतोय. हां ॲक्च्युली आय गेस काहीतरी कन्फ्युजन झालंय. मी चुकीचा डबा घेऊन आलो आज. माझा ड्रायव्हर येतोय दुसरा डबा घेऊन. यू गाईज प्लीज कॅरी ऑन. आपण. सर तुम्ही आज आमचाच डबा खा ना. हे तर फारच छान झालं. हा वाव, म्हणजे तुम्ही आज फक्त आमच्यासोबत जेवायला बसत नाही आहात तर आम्हाला तुमच्यासोबत डबाही शेअर करता येणार आहे. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. पण सिरियसली तुम्ही प्लीज जेवा. यू कॅरी ऑन. माझा डबा येईल तेव्हा मी जेवतो. काहीच प्रॉब्लेम नाही. सर प्लीज ना सर. प्लीज थोडं आमच्यासोबत थोडं खा ना. आजच्या दिवस सर प्लीज. ओके 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 फाईन. जेवतोय. काय 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 आणलंयस तुम्ही? या.
खूप श्रीमंत आहात सर, खूप म्हणजे खूप. तुम्हाला एक सोडून ना 2 आई आहेत आणि त्या दोघी ना तुमच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकायला तयार असतात. काहीही करायला तयार आहेत त्या तुमच्यासाठी. मॉम मी झुंबा बघत होते ना, कशाला फोन खेचून घेतला? तुला माहितीये नुसता झुंबा करून नाही, बघून पण फॅट लॉस होतो. बघ किती बारीक झाले, इंचेस लॉस झाले. किती काळ अशी झोपून राहणार आहेस? आणि काय करायचंय तुला? झुंबाचे क्लासेस लावायचे. हा अगं किती काळ अशी सतत स्वतःच नाचत राहणार आहेस? जरा दुसऱ्याला स्वतःच्या तालावर कसं नाचवायचं ते शिक ना बाई. काय बोलतेस मॉम तू? काय बोलतेस? हा हिब्रू भाषेत बोलते मी, साध्या सरळ मराठी भाषेत बोलतेय. लक्ष्मी अशी दारात उभी आहे आणि तिच्या तोंडावर दारापट्टी असतो. अगं तू आता दार बंद करून आलीस ना, काय बोल? अंजली एक मिनिट, तू ओमी बद्दल बोलतेस का? नशीब माझं कळलं. मॉम नाही हा, अजिबात नाही. म्हणजे तू ना मला असा ओके ओके वाटतो ग. त्याला बघून अशी घंटी वाजावी असं फिलिंगच येत नाहीये ग. कशाला वाजायला हवी आहे घंटीन बिंटी? काहीतरी नवीन पोरींची नाटकं तुमची. एक लक्षात ठेव अंजली, एखाद्या मुलाला लग्नासाठी पटवायचं असेल ना तर त्याच्यात फक्त 3 गुण हवेत. 1, तो श्रीमंत हवा. 2, तो श्रीमंत हवा. आणि 3, तो श्रीमंत हवा. कळतंय? अगं काय चाललंय तुझं? अगं वय हातातनं निसटून जात आहे, लक्षात येत नाहीये का तुझ्या? चांगलं त्या देवांशी लग्न ठरलं होतं, ऐन वेळेला लग्नातनं पळून गेलीस, माती खाल्लीस, झालं मारला ना त्या सईने डल्ला, झाली आता करोडोंची मालकीण. आणि आता चांगला त्याच घरातला दुसरा मासा गळ्याला लागतोय, तो ओमी. तर तू घे ना त्याला घोळा. कशाला वाजायला हवी का तुला घंटीन बिंटी? करेक्ट, पण मॉम तो ना सिरियस असं वाटत नाही ग मला. तो उगाच टाइमपास म्हणून फ्लर्ट करत असेल. समजा त्याची परीक्षा घेतली तर? परीक्षा ती कशी घेऊ? तू इतकी माठ कधीपासून झाली आहेस गांधी? थांब जरा सांगते. अगं कुठे चाल? काय यार मॉम, एकतर इतकं काय काय बोलते आणि मारते पण ओमीचं करेक्ट बोलत असेल काही. चेक केलं तर पाहिजे यार, पण काही कळत नाहीये. अगं या अगं पण ही चेन तर तुटली आहे ना मॉम, हिचं काय करू मी आता? तेच तर सांगणार आहे मी तुला. सई. सर 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 इकडे इकडे. ओ इथे जातो मी. ओके. ठीक आहे, पाणी प्या. काय झालं? अगं काय नाही, पाणी. थँक्यू. उभ्या नाही कुठे, इथे बसा आणि मग शांत बसा. 1 मिनिट इकडे बसतो. तिथे कशाला सर, इथे बसायला जागा आहे. बसणं इम्पॉर्टंट आहे ना. सर तुम्ही पण बस सावकाश प्या, सावकाश दे. 1 सेकंड. ओके. ऍक्च्युली काय गुड न्यूज आहे? तुम्हाला कसं कळलं माझ्याकडे गुड न्यूज येते? खरंच कळलं म्हणजे आता आवाज देत आलात ना मला. तुमच्या बोलण्यातून लगेच मला कळतं तुम्ही खुश आहात की नाही. अच्छा, म्हणजे माझ्या आवाजावरून तुम्हाला कळालं की माझा मूड कसा येतोय? हो. हो, व्हेरी इंटरेस्टिंग. बरं आता गुड न्यूज सांगा. या गुड न्यूज ऑफकोर्स सांगणार. सो या आपल्याला काल शहांची डील मिळाली ना, सो त्यांचं पेमेंट आलं, कामाला सुरुवात पण झाली आणि त्यांनी आपलं काम बघून ना आपल्याला आणखी एक प्रोजेक्ट दिलाय. अरे वा सर, अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. काय झालं, कोणाला शोधता?
मला असं वाटलं कालसारखे सगळे असतील तर सगळ्यांनाच एकत्र सांगितलं असतं, पण आता कोणीच नाहीये. बाबा कुठे आहेत बाबा? बाबा हा, त्यांना पण सांगायला हवी ना गुड न्यूज. करेक्ट, पण बाबा बाहेर गेलेत. अच्छा, बाबा बाहेर गेलेत. आणि ते ओमी कुठे आहे? ओमी मित्रांसोबत बाहेर गेले आणि रिया डान्स क्लासला गेली. बाकी कोणीच नाहीये घरी, मीच आहे. बाकी कोणीच नाहीये घरी, फक्त तुम्हीच आहे. ओके, काय करायचं आता, कोणीच नाहीये घरी. हो फ्रेश होतो मी. हो, तुम्ही फ्रेश व्हा. आणि आज दुपारी डबा खाल्लात ना तुम्ही? हो, खाल्ला. फ्रेश होतो. हो. सर, तुमच्या चेहऱ्यावरूनच कळतंय की तुम्ही ती चिठ्ठी वाचलीये आणि माझं म्हणणं तुम्हाला पटलंय. नाहीतर तुमची नजर आईंना शोधतच नसते ना. जगातल्या पुरुषांचा हा प्रॉब्लेमच आहे. खूप काही बोलायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं, पण बोलताच येत नाही. काही हरकत नाही, मी पण बायको आहे तुमची. तुम्हाला बोलतं कसं करायचं नाही बरोबर कळतं मला. हाय. असा का बघतोयस तू? इतकी सुंदर नाही दिसत आहे मी. अरे, मी आज एकदम सिंपल आली आहे, काही स्पेशल नाही. खरंच अजूनही बघतोयस तू? काय? अगं, मला सिंपल मुलीच आवडतात. सिरियसली अंजली, यू आर लुकिंग डॅम ब्युटिफुल. थँक्स. मॉम करेक्ट बोलत होती यार. हा तर माझ्या प्रेमातच फॉल झाल्यासारखा वागतोय. मॉम म्हणाली तशी आता याच्या प्रेमाची टेस्ट घ्यायला पाहिजे. हॅलो, कसला विचार करतेस? नाही, काय नाही. ते ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला आहे. व्हॉट हॅपन? मी आता येत होते ना, तेव्हा येताना माझी सोन्याची चेन तुटली रे. एक मिनिट. अरे यार, काही कळत नाही आहे रे, काय करू. हे बघ. अरे, मॉमला कळलं ना तर मॉम वाटच लावेल रे माझी. काय करू, काही कळत नाहीये. तू काय वेडी आहेस का? इतक्या छोट्या गोष्टीचं किती टेन्शन घेतेस तू? तुला नाही कळणार रे, तू रिच फॅमिलीचा आहेस ना. आमच्यासारख्या मिडल क्लास घरामध्ये सोनं म्हणजे खूप मेजर आणि मोठी गोष्ट असते. आणि तुला माहितीये, ही चेन ना मी जेव्हा 10th पास झाले ना तेव्हा सेलिब्रेशन म्हणून मॉमने मला गिफ्ट केली होती. व्हॅल्यू असते रे या सगळ्याची. मॉमला जर कळलं ना मॉम वाटच लावेल माझी. आणि पॉप्सला समजलं तर संपलंच. मग तर माझी काही खैर नाही. काय करू, काहीच एक कळत मिनिट. नाहीये रे. ती चेन दे मला. तुला का? अगं दे, मी काय घेऊन पळून जाणार नाहीये. तेवढा ट्रस्ट आहे ना तुला माझ्यावर? ऑफकोर्स आहे हा. ट्रस्ट. म्हणजे हल्ली माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमला तू सोल्युशन्स देतो, पण तरी चेन. तू चेन दे मला, नाहीतर मला चेन पडणार नाही. दे. अगं दे. अच्छा, इथे हा, तू 10 मिनिटं थांब इथेच, मी लगेच आलो. आलो म्हणजे तू मी आलोच. मी तू वेट. ओमकार, तू चेन घेऊन कुठे चाललास? मी chain घेऊन? आलोच. तू थांब इकडे 2 मिनिटं. तू कुठे चाललास तुम्हाला? मी आलोच. अगं काही होणार नाही, मी घेऊन जाणार नाहीये. मी आणून देईल तू तुला. नाही घेऊन जाणार, पण हो. तू मला सांग तरी ना माझी. मी 10 मिनिटात येतो, तू इथेच थांब. अरे तू चेन सांभाळून घेऊन जाशील. हो. ते घेऊन चाल. आलोच मी. आलोच. तू थांब इकडेच. तू काहीतरी खायला मागव, मी आलो. अरे मी मागवते खायला. आलोच मी, आलोच. तू चेन सांभाळ. चेन घेऊन गेला माझी. उगाच सांगितलं काय आला. अरे यार, कुठे राहिला यार हा मी. एक तर म्हणजे चेन घेऊन गेलाय. अरे ओमकार,
ओंकार कुठे होतास तू इतका वेळ? मला सांगून जायचं ना, कुठे गेला होतास? हो वेट. हे काय आहे? बघ. तू चेन रिपेअर करून आणलीस? येस. अरे पण कशाला ओंकार? अरे तू कशाला उगाच त्रास घेतला? मी केलं असतं हे. कशाला म्हणजे? आपण फ्रेंड्स आहोत ना, एवढं तर करू शकतो मी. अरे हो करू शकतो, पण तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, दॅट्स इट. थँक्यू. यू वेलकम. मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. गिफ्ट? डोळे बंद कर. डोळे बंद कर. ओके ओके. दिसत नाही ना? नाही दिसत आहे. हात पुढे कर. काय आहे ओंकार? उघडू? उघडा. हो. हे काय आहे? उघडून बघ. काय सुनबाई, काय चाललंय? चालू आहे तयारी. तुम्ही आलात ना, बस आम्ही चहा ठेवते तुमच्यासाठी. अगं चहा नको. मी मित्रांबरोबर गेलो होतो ना, चहा पाणी नाश्ता बिष्टा सगळं मस्त झालेलं आहे. अरे वा, चांगलंय. मी म्हटलं एकटीच काम करत उभी आहेस, म्हटलं जरा गप्पा माराव्यात. बोला ना. देवांश आला? हो आले. वा. आणि तुमचं मिशन कसं काय चाललंय? मिशन? गाडी हळूहळू येते रुळावर. छान छान. नाही तसा आमचा मुलगा समजूतदार आहे. म्हणजे नकळतपणे जरी त्याच्या हातून कोणाचं मन दुखावलं गेलं ना, तर तो पटकन सॉरी म्हणून मोकळा होतो. आणि इथे तर त्याच्या जानूचा प्रश्न आहे. फार हळवा आहे तो तिच्या बाबतीत. काय गंमत असते ना बाळा. म्हणजे मित्रमैत्रिणी यांच्याबरोबरची आपली भांडणं पटकन सुटतात, पण नवरा बायको किंवा आई मुलगा वडील मुलगा ही भांडणं काही मिटता मिटत नाहीत. का होत असेल असं? कधी विचार केलास? का? कारण इतरांच्या बाबतीत ना मुद्दे महत्वाचे असतात आणि ह्या भांडणांमध्ये भावना. म्हणजे मित्रमैत्रीण जर काही बोलले ना, तर आपल्याला फार तर वाईट वाटतं, पण आपली माणसं जर आपल्याला बोलली तर आपण दुखावले जातो अगदी आतून. आणि त्यामुळे हा तिढा सुटणं फार कठीण जातं. हो पण अशक्यही नाहीये ना बाबा ह्या गोष्टी. हो नाही नाही नाही, अजिबातच अशक्य नाही. आणि आमचा मुलगा हुशार आहे, त्यामुळे तुम्ही जे काही करताय ते सगळं त्याच्या लक्षात येणारच आहे, नाही का? हो लक्षात येत आहे त्यांच्या. कारण आता चिठ्ठ्यांचा जो कार्यक्रम चालू आहे ना, त्याचा हळूहळू परिणाम होतोय त्यांच्यावर, दिसतंय त्यांच्या डोळ्यात. वा 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 वा. बर, तुझं चालू दे. हो. मी आमच्या होम मिनिस्टरला हजेरी देऊन येतो, नाहीतर चिंता करेल गेले कुठे आमचे हे. बाबा हं? थँक्यू. छान वाटलं बोल.